थंड गुणधर्म असणारं हे फळ उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतं आणि त्याचा शरीरासाठी अप्रतिम फायदा सुद्धा होतो. म्हणजे शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि उष्णता वाढल्यामुळे जे काही आजार होतात, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये याचं सरबत पिणं खूप आवश्यक आहे. पण सरबत बनवताना त्याच्यामध्ये अतिरिक्त साखर वापरली नाही पाहिजे किंवा काय वापरलं पाहिजे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. नमस्कार, मी दीप्ती आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहे बेलाच्या फळाचं सरबत. तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे हे बेलाचं फळ आहे, उन्हाळ्यामध्ये येतं आणि वरतून अगदी टणक असतं. कौट हा वेगळा प्रकार आहे आणि हे बेलाचा फळ हा वेगळा प्रकार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे फळ सुरीने वगैरे कापता येत नाही. ते डायरेक्ट हातोडीने वगैरे किंवा आपल्या खलबत्त्याचा बत्ता असतो त्याने फोडायला लागतं. आणि फोडल्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता याच्यात मधासारखा एक पदार्थ असतो बियांच्या अवतीभोवती. तर तो याच्यामध्ये अगदी घट्टसर प्रमाणात असतो. तर इथे टेस्ट याची मधासारखी नसते, पण टेक्स्चर मात्र मधासारखं असतं. तर हे फळ फोडल्यानंतर आतला गर आपल्याला व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायचा आहे. तो स्टिफच असतो. एकदम पिकल्यानंतर एकदम असा सॉफ्ट होतं असं नाहीये. पण सगळा गर व्यवस्थित आपण एका बाउलमध्ये काढायचा आहे आणि रूम टेम्परेचरचं पाणी हा गर बुडेल एवढं याच्यामध्ये घालायचं आहे आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तो छानपैकी सॉफ्ट होईल, थोडासा सॉफ्ट होईल आणि त्यानंतर आपण त्याला मॅश करणार आहे. आता आजचं सरबत बनवण्यासाठी इथे मी वापरणार आहे मिश्री म्हणजेच धागा खडीसाखर. कारण नॉर्मल साखरेपेक्षा ही साखर जरा पौष्टिक असते. त्यामुळे इथे ही रॉ साखर मी वापरणार आहे. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. देसी गूळ वापरा तरी सुद्धा चालेल. पण त्याने सरबताचा कलर थोडासा चेंज होईल. त्यामुळे तुम्हाला जो ऑप्शन सोयीस्कर आहे तो तुम्ही वापरू शकता. पण जर याचा गुणधर्म वाढवायचा असेल, सरबताचा गुणधर्म जर वाढवायचा असेल, तर धागा खडीसाखर नक्कीच वापरा. तर इथे असे मोठे-मोठे याचे ब्लॉक मिळतात. त्यानंतर ते मी जरा खलबत्त्यामध्ये फोडून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये याची पावडर करून घेतली आहे. ते आता साईडला ठेवून देते. आता अर्धा तास जवळ-जवळ झालेला आहे. तर आपल्याला हे मॅश करायचंय. इथे मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हातानेच हे मॅश करत आहे. कारण हे जरा कडक असतं. तुम्हाला पाहिजे असेल तर पावभाजीच्या मॅशरने सुद्धा हे मॅश करू शकतात. पण हाताने व्यवस्थितपैकी चांगलं मॅश होतं आणि इथे तुम्ही बघू शकताय छान असा आपण याचा रस जरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये मी गाळणीने हा रस गाळून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय एकदम छान घट्टसर रस आपला तयार होतो आहे. तर आता वरती जो चोथा आहे, तो तुम्ही पुन्हा पाणी घालून थोडंसं हाताने मॅश करून पावभाजीच्या मॅशरने मॅश करून पुन्हा पाणी घालून याच्यामध्ये घालायचं आहे. पण इथे हे बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर करायचा नाही, कारण ह्याच्यामध्ये बिया असतात आणि त्या मग चांगल्या लागत नाही, फार कडसर होतात आणि त्या खाऊ पण नाही. तर इथे छानपैकी मी सगळा रस काढून घेतलेला आहे. तर आता हा वरचा चौथा जो आहे तो आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे. त्यानंतरचा खालचा जो रस आहे तो बऱ्यापैकी घट्ट आहे. तर तुम्हाला आवडत असेल त्याच्यामध्ये हवं तर अजून तुम्ही पाणी वाढवू शकता किंवा असाच पण पिऊ शकता. आता मी थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवलेलं आहे. त्यानंतर अगदी 1 पिंचभर वेलचीची पूड घातलेली आहे. काळं मीठ घालणार आहे साधारणतः 1/4 टीस्पून, साधारणतः पाव चमचा. आता इथे मी जरी असं बऱ्याचपैकी दाखवते टाकताना, पण ते अगदी थोडं-थोडंच पडणार आहे. तर काळं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर धागा खडी साखरेची पूड घातलेली आहे. चवीनुसार घालायची आहे. कमी जास्त तुम्हाला कितपत गोड आवडतं. तर इथे मी साधारणतः 1.5 टेबलस्पून साखरेची पावडर घातलेली आहे. त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा घालू शकता. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पूड सुद्धा थोडीशी घालू शकता. त्या इथे मी घातलेली आहे. त्यानंतर आता हे सर्व्ह करायचं आहे. इथे आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. तर एका ग्लासमध्ये मी काही बर्फाचे तुकडे घेतले आहेत आणि ग्लासमध्ये आता हा रस आपण सर्व्ह करतो आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.